आपल्याला दाखवतो. श्रीमद भगवद्गीता पदच्छेद अन्वय साधारण भाषा टीका सहित. हे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. हा अध्याय नंबर 4 आहे श्रीमद भगवद्गीतेचा. हे 25 मध्ये काय म्हटलंय? दुसऱ्या योगीजन देवतांच्या पूजनरूप यज्ञाचा म्हणजे धार्मिक अनुष्ठानांचं व्यवस्थित अनुष्ठान करत असतात. परिपासते म्हणजे पूजा करतात. हे उपासते म्हणजे पूजा करतात. आणि अन्य ब्रह्मग्नौ अग्नौ म्हणजे ब्रह्म परब्रह्म नाही, या काळाच्या साधनेपर्यंत सीमित आहे. आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. आणि 26 वर अन्य श्रोत्रादी समस्त इंद्रियांना संयमरूप अग्नीमध्ये हवन करत असतात. म्हणजे काही आपले कान आदीवर संयम ठेवून या क्रिया करत राहतात. दुसरे योगीजन शब्द आदी शब्द स्पर्श स्वरूप रसगंध या सर्व विषयांना इंद्रिय रूप अग्नीमध्ये हवन करत असतात. आपल्या संयम साधनेत असतात. दुसरे योगीजन इंद्रियांच्या संपूर्ण क्रियांना आणि प्राणांच्या समस्त क्रियांना श्वासांच्या, प्राण म्हणजे श्वासाच्या, ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयमरूप योगरूप अग्नीत हवन करतात. हवन म्हणजे साधना करतात. आणि बरेच पुरुष द्रव्य संबंधी यज्ञ करणारे आहेत. म्हणजे द्रव्य संबंधी म्हणजे धनाने होणारा. जसं कुठे भंडारा केला, कुठे कांबळं वाटली, आणि कुठे एखादी धर्मशाळा बांधली, कुठे मंदिर बांधलं, अशा प्रकारे कुठे भंडारे केले, अशा प्रकारे म्हणतात. काही अशा प्रकारची साधना करून संतुष्ट आहेत की आम्ही बरंच काही केलं. द्रव्य संबंधी यज्ञ म्हणजे धनाने होणारे करणारे. कितीतरी तपस्या रूपी करता, काही तपस्याच करतात, अनुष्ठान करतात तपस्यांचं. दुसरे योग करतात. योगाभ्यास म्हणजे श्वास, पोटाचं पोट फिरवलं असं, डोके खाली पाय वर केले, अशा प्रकारच्या क्रियांनीच ते स्वतःला संतुष्ट मानतात. आणि काही अहिंसावादी तीक्ष्ण व्रतांनी युक्त यत्नशील पुरुष, काही असे की मुखावर पट्टी बांधून आणि अनवाणी चालतात, त्यांना अहिंसावादी तीक्ष्ण व्रत म्हणतात. काही अशा क्रिया ते करतात. आणि काही स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे आहेत. जसं की गीताजीचा पाठ केला किंवा काही मंत्र, वेदांचे मंत्र पाठ केले, अशा तऱ्हेचा स्वाध्याय म्हणतात. आता 29-30 वर काय म्हटले की दुसरे किती योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. म्हणजे आपल्या आतीलच 5 प्राणांनी संयम करत राहतात. प्राणवायूला अपान वायूमध्ये अन्य कितीतरी नियमित आहार करणारे म्हणजे सीमित आहार, एक वेळ खाल्लं, थोडंसं खाल्लं, त्यावर संयम ठेवणारे. काही प्राणायाम करत राहतात. प्राण आणि अपान गती रोखून प्राणाला श्वास छोटा मग मोठा श्वास घेणं सोडणं या चक्रात असतात. प्राणात हवन करतात. हे सर्व साधक यज्ञाद्वारा पापांचा नाश करणारे आणि यज्ञाला जाणणारे आहेत. याचा वास्तविक अर्थ हा आहे की हे सर्व आपापल्या साधनांना पापनाशक मानतात. जर हेही यांना कळलं की या साधना पापनाशक नाही तर लगेच त्याग करतील ते. जर हे सत्य असते, फायनल असते, तर 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात गीता ज्ञानदाता असं म्हणाले नसते की आणखी विस्तारानं तिथं लिहिली आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303951.
3952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.